नमस्कार, आपण पाहताय प्रगती टाइम्स न्यूज। वाई शहरातील महात्मा फुले भाजी मंडईच्या बहुप्रतीक्षित आधुनिकीकरणाला अखेर सुरुवात झाली आहे। तब्बल 58 लाख रुपयांच्या विकास कामांचे भूमिपूजन उत्साहात पार पडले। या कामामुळे शेकडो व्यापाऱ्यांना आधुनिक सुविधा मिळणार असून शहरातील वाहतूक कोंडीची समस्याही मोठ्या प्रमाणात कमी होण्याची अपेक्षा व्यक्त केली जाते। वाईच्या मध्यवर्ती भागातील महात्मा फुले भाजी मंडई अनेक वर्षांपासून नूतनीकरणाच्या प्रतीक्षेत होती। आता रस्ते अनुदान योजनेतून मंजूर झालेल्या 58 लाख रुपयांच्या निधीतून मंडईचे संपूर्ण आधुनिकीकरण होणार आहे। यामध्ये सिमेंट काँक्रिटीकरण, नवीन शेड, गाळे, कट्टे, लोखंडी जाळ्या आणि परिसराचे सुशोभीकरण करण्यात येणार आहे। याबाबत नगराध्यक्ष अनिल सावंत काय म्हणालेत आपण पाहूयात। तर निवडणुकीमध्ये आम्ही जो शब्द दिला होता की वाई शहराला ट्रॅफिक आणि मंडईची अद्ययावतीकरण हे प्रामुख्याने या भागामध्ये अतिशय गंभीरपणे भेडसावणारे प्रश्न आहेत। हे करत असताना जेव्हा आम्ही मंडईत नेहमी इथं फिरत असताना हे जाणवायचं की बाबा इथली लोकांची जी परिस्थिती आहे ती पावसाळ्यामध्ये तीव्र पाऊस, उन्हाळ्यामध्ये अतिशय उन्हाळा कडक, आणि ह्या लोकांना यांच्या आरोग्याचे प्रश्न असतील, यांच्या भाजीवरचं होणारा हायजेनिकपणा किंवा त्याच्यावर येणारी दुर्गंधी असेल, रस्त्यांचं धूळ असेल, तर याच्यापासून त्या भाजीपाल्याचं संरक्षण व्हावं म्हणूनसाठी आम्ही तो विषय आम्ही प्रायोरिटीने घेतला होता। आणि आम्हाला अतिशय आनंद वाटतोय की त्याचा शुभारंभ आज थोडा वेळ झाला, 100 दिवसाचा आपला कार्यक्रम होता संवाद मेळाव्याचा, त्याचा आपण शब्द दिला होता की 100 दिवसात आपण या गोष्टी करूया। परंतु मंडईतले कट्टे, त्याच्यानंतर दोन्ही बाजूचे रस्ते सर्क्युलेशन, त्याच्यामध्ये ज्या ज्या व्यापाऱ्यांना पण विनंती केली आपण बाबा तुम्ही सहकार्य करा, जर कुणाचं अतिक्रमण असेल तर स्वतःहून काढून घ्या। तर ती विनंती आम्ही त्या निमित्तानं व्यापाऱ्यांना पण करतोय की बाबा आपण ह्या चांगल्या कामाला सहकार्य करा। याच्यामध्ये जवळजवळ 100 स्टॉल छोटी ती याच्यामध्ये व्यापाऱ्यांसाठी आहेत। 325 लोकांची बसण्याची व्यवस्था, म्हणजे एकत्रित आता आपण बघितलं तर 150 व्यापारी आहेत मंडईमध्ये, 150 ते 200 व्यापारी, आणि आपली 325 जणांची व्यवस्था होणार आहे। याच्यामध्ये अजून काही बूम बॅरियर वगैरे आपण करतोय मंडई दिवशी, बाबा 2 व्हीलर आत येणार नाही, किंवा महिलांना मंडई खरेदी करताना ज्या काही चेन स्नॅचिंग असतील किंवा वेगवेगळ्या संकटांना सामोरं जावं लागतंय, तेही प्रश्न या निमित्तानं आपले मिटवण्याचा आमचा प्रयत्न आहे। आमच्यावर विश्वास ठेवून आम्हाला शहराची धुरा आमच्या खांद्यावर दिली, ती समर्थपणे पेलून आम्ही भविष्य काळात वाई शहराचं 100% रुपडं पालटणार, याच्यामध्ये कुठलीही शंका नाही। सध्या या मंडईत सुमारे 100 ते 150 व्यापारी व्यवसाय करत असले तरी नव्या नियोजनानुसार 300 ते 350 व्यापाऱ्यांना नियोजनबद्ध जागा उपलब्ध होणार आहे। व्यापाऱ्यांचा व्यवसाय सुरू राहावा यासाठी कामाच्या कालावधीत तात्पुरत्या व्यवस्थेचं नियोजनही करण्यात आलंय। मंडई परिसरातील अतिक्रमण आणि वाहतूक कोंडीमुळे नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागतोय। विकास काम पूर्ण झाल्यानंतर रस्ते अधिक मोकळे होतील, वाहतूक सुरळीत होईल आणि ग्राहकांना स्वच्छ व सुरक्षित बाजारपेठ उपलब्ध होईल असा विश्वास व्यक्त केला जातोय। यावेळी भाजपा शहराध्यक्ष तथा विरोधी पक्षनेते विजय ढेकाणे म्हणाले, आज वाई शहराच्या भाजी मंडईच्या या नूतनीकरण समारंभ प्रसंगी श्रीफळ वाढवण्यासाठी वाईचे नगराध्यक्ष आणि सर्व नगरसेवक उपस्थित होते। वाईच्या भाजी मंडईतले सर्व विक्रेते आणि बाजूचे व्यापारी उपस्थित होते। हा जो शुभारंभ आहे तो अनेक वर्षानंतरच्या या प्रतीक्षेनंतर आलेला हा दिवस आहे। त्यासाठी गेली 6 महिने नगराध्यक्ष आणि त्यांची सर्व टीम, त्याचबरोबर प्रशासन, हे सर्वजण त्याचा पाठपुरावा करण्यासाठी प्रयत्नशील होते। या त्यांच्या प्रयत्नातून 58 लाख रुपयाचे निधी या सर्व कामांसाठी मंजूर झालेला आहे। आणि या ठिकाणची भाजी मंडई डिस्टर्ब न करता तिथल्या तिथंच त्यांना थोडंसं शिफ्ट करून 3 आठवडे, 4 आठवडे किंवा अगदी उशिरात 2 महिने या सर्व कार्यकाळात ही भाजी मंडईची व्यवस्था पूर्ववत व्हावी। तुम्ही शहराध्यक्ष म्हणून काम करताय, त्याचबरोबर पालिकेत विरोधी पक्षनेते म्हणून काम करताय। खासदार संजय राऊतांनी जे काही अपशब्द वापरले नामदार जयकुमार गोरे, त्याबद्दल बऱ्यापैकी महाराष्ट्रात निषेध मोर्चे म्हणा किंवा निषेध नोंदवले, मात्र वाईत तसं काही दिसलं नाही। वाई शहरात तुमच्या माहितीसाठी कालच एक निषेध मोर्चा झाला
मोर्चा म्हणण्यापेक्षा एक निषेध सभा झाली आणि संजय राऊतांसारख्या व्यक्तीला काय उत्तर द्यावं हा फार मोठा प्रश्न आहे. कारण जो सकाळी 9 वाजता वाजणारा भोंगा रोजच वाजत असतो आणि त्यांनी वापरलेले अपशब्द म्हणजे खरं तर एखाद्या व्यक्तीनं सूर्याकडे बघून थुंकण्यासारखं आहे. कारण विषय असा आहे की जयकुमार भाऊ गोरे हे जिल्हा परिषदच्या सदस्यांपासून ते आज महाराष्ट्र राज्याची मंत्रिपदापर्यंत ते स्वतःच्या हिमतीने पोचलेले आहेत. कोणाच्या उपकारावर ते निवडून आलेले नाहीत. ते जनतेतून त्यांना मिळालेला पाठिंबा, जनतेसाठी केलेलं काम आणि संपूर्ण महाराष्ट्रामध्ये त्यांची असलेली ओळख, पाणीदार आमदार की ज्या मान खटावमध्ये चिमणीला त्याला पाणी उन्हाळ्यात नसायचं त्या ठिकाणी आज बागायत क्षेत्र करून दाखवणारा असा आमदार म्हणून त्यांची ओळख आहे. आणि अशा व्यक्तीवर संजय राऊत सारखा माणूस की ज्यांनी कोणाचे तरी पाय धरून कोणाचे तरी तळवे चाटून कायम कुठेतरी राज्यसभेवर खासदारकी मिळवली की ज्याला कसलाही जनाधार नाही, ज्या व्यक्तीच्या वक्तव्यामुळे आज असलेली शिवसेना नसलेली शिवसेना झाली, अशा व्यक्तीबद्दल जास्त न बोलणं माझ्यासारख्या छोट्या कार्यकर्त्याला योग्य वाटत नाही. साधारण आज झालेल्या विकास कामांच्या बाबतीत काल जी निमंत्रण देण्यात आलं होतं सोशल मीडियावरून, त्यामध्ये उल्लेख करण्यात आला होता की भाजपा कार्यकर्ते पदाधिकारी महायुती म्हणून जी निवडणूक लढवली गेली त्यामध्ये शिवसेना एकनाथ शिंदे गट, त्यानंतर राष्ट्रवादी अजितदादा गट आणि भारतीय जनता पार्टी असा विषय होता त्यावेळेला. मात्र या विकास कामाच्या भूमिपूजनाला इतर मित्र पक्षांना निमंत्रण देण्यात आलं नाही. असं काही झालेलं नाहीये. थोडस सुधारणा करतो. मुळात वाई नगरपालिकेची निवडणूक ही सर्व पक्षांनी आपापल्या ताकदीवर लढवलेली होती. शिवसेनेचे नगरसेवक आमच्या विरोधात निवडणूक लढवत होते, राष्ट्रवादी काँग्रेस आमच्या विरोधात निवडणूक लढवत होती आणि त्यांच्या विरोधात निवडणूक लढवून आम्ही भारतीय जनता पार्टी म्हणून आज सत्तेत आलेलो आहोत. तरीही एक वाई शहराच्या विकासाचा विषय आहे. जनतेच्या बरोबर आपण काम करत असताना राजकारण होऊ नये म्हणून नगराध्यक्षांनी स्वतः प्रशासनाला सांगून एक सर्क्युलर काढलेलं होतं. त्यामध्ये प्रत्येक राष्ट्रवादी असेल, अपक्ष असेल किंवा भारतीय जनता पार्टी असेल, सर्व नगरसेवकांना लेखी स्वरूपातलं सर्क्युलर आम्ही पोहोचवलेलं आहे. त्याचबरोबर सोशल मीडियावर जर आपण म्हणत असाल तर मी वाई शहराचा भारतीय जनता पार्टीचा अध्यक्ष आहे आणि मी 6 नंबर प्रभागाचा नगरसेवक आहे. ह्या 2 दायित्वामधून संपूर्ण 6 नंबर प्रभागातले नागरिक, त्याचबरोबर भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते, का तर मी शहर अध्यक्ष म्हणून मी माझ्या कार्यकर्त्यांना आमंत्रण देणं हे माझं इति कर्तव्य होतं. त्या पद्धतीने मी तो मेसेज टाकलेला होता. त्यामध्ये कसलीही कोणालाही डावलण्याचा हेतू बिलकुल नव्हता आणि पक्षीय राजकारण करणं हे आमच्या रक्तात नाही. एकदा निवडणूक झाली की त्यानंतर सगळ्यांना बरोबर घेऊन सगळ्यांच्या विचारांनी राजकारण करणं हे आम्हाला आवडतं. स्वतः नगराध्यक्षांनी त्यानंतर एक मेसेज स्वतःच्या नावाने टाईप केलेला आहे आणि तो संपूर्ण सोशल मीडियावर फिरवलेला आहे. त्यामध्ये त्यांनी संपूर्ण वाई शहरातल्या जनतेला आवाहन केलं होतं की या शुभारंभ प्रसंगी नारळ फोडण्यासाठी आपण सर्वांनी उपस्थित राहावं आणि जे कोण सोशल लोक आहेत की ज्यांना खरंच वाटतं वाईचा विकास व्हावा ते सगळे या ठिकाणी उपस्थित होते. त्यामुळे ज्यांनी कोणी हा प्रश्न उपस्थित केला त्यांना विचारा की वाई नगरपालिकेच्या निवडणुकीत 6 महिन्यापूर्वी तुम्हाला बरोबर घेत असताना तुम्ही बरोबर का आला नाहीत आणि ऐन वेळेला तुम्ही ज्या काही आमच्या काही चर्चा चालू होत्या त्या फिसकटवून स्वतःचे अर्ज भरून आणि तुम्ही मिळवलं काय तोही प्रश्न विचारा. डिपॉझिट किती जणांचं राहिलं तोही प्रश्न त्यांना विचारा. आणि आम्हाला त्यांच्या पक्षाबद्दल काय बोलायचं नाही. पक्ष महायुतीत राष्ट्रवादी पण आहे आणि शिवसेना पण आहे. आम्ही सर्वांना निमंत्रण दिलं होतं. यायचं का नाही यायचं, चांगल्या कामामध्ये खो घालायचा का चांगल्या कामाला साथ द्यायची हा त्यांचा प्रश्न आहे. या भूमिपूजन कार्यक्रमाला नगर परिषदेचे पदाधिकारी, सर्व नगरसेवक, नगरसेविका, अधिकारी, कर्मचारी, व्यापारी आणि मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते. शहराच्या विकासासाठी सर्वांनी एकत्रितपणे सहकार्य करण्याचं आवाहन यावेळी करण्यात आलं. महात्मा फुले भाजी मंडईचे आधुनिकीकरण पूर्ण झाल्यानंतर वाई शहराला अधिक स्वच्छ, सुबक आणि नियोजनबद्ध बाजारपेठ मिळणार आहे. व्यापारी, ग्राहक आणि नागरिकांच्या अपेक्षा आता प्रत्यक्षात उतरतील का याकडे सर्वांचं लक्ष लागलंय. याबद्दल तुम्हाला काय वाटतं कमेंट करून नक्की सांगा. प्रगती टाइम्स न्यूजसाठी प्रवीण गाडे, वाई, सातारा.